चला तर मंडळी, आज आपण कपड्यामध्ये कणिक बांधून खूपच आगळी वेगळी रेसिपी बनवतोय। तुम्हाला माहीत नसलेली ही ट्रिक वापरून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। करायला खूप सोपी आहे, शिवाय वेगळी असल्याने तुम्हाला आवडणारी सुद्धा आहे। चला तर करायला घेऊयात। आता ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। मी वाटीचं माप सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ही रेसिपी। यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चांगली ही डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये पावडर असते। आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यानंतर 1 वाटी डाळ घेतलाय, तर मी इथे 3 वाटी पाणी घालणार आहोत। तुम्हाला समजलंच असेल की आपण काय बनवतोय, तर आपण आज पुरणाची पोळी बनवतोय। यासाठी मी इथे 4 वाट्या पाणी घातलेलं आहे, कारण मी कटाची आमटी सुद्धा बनवणार आहे। यानंतर घातले पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद पावडर। 1 चमचा तेल घालायचं, मिक्स करायचं आणि कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता बरेच जण काय करतात, कुकरला शिट्ट्या न काढता आधी सुरुवातीला डाळ भिजत घालतात, त्यानंतर पुरणपोळी करतात। तर तुम्ही एकदा या पद्धतीने सुद्धा करून बघा। एका ताटामध्ये मी इथे स्टेनर घेतलाय, म्हणजे चाळणी घेतलेली आहे। यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता इथे मी पुरणपोळ्या गव्हाच्या पिठाच्या करते। तुम्हाला जर मैद्याच्या करायच्या असेल तर तुम्ही मैद्याच्या करू शकता, किंवा अर्ध मैद्याचं पीठ आणि अर्ध गव्हाचं पीठ असंही घेऊ शकता। तर हे बघा, पीठ छान चाळून घेतलंय। पुरणपोळी करण्यासाठी पीठ चाळूनच घ्यायचं, म्हणजे पोळ्या छान होतात। यानंतर अगदी जरासं मीठ घातलेलं आहे, जास्त मीठ घालायचं नाही, कारण आपण पुरणामध्ये सुद्धा वापरलंय। आता या पुरणपोळीला छान रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर घातली। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकाच ठिकाणी ती हळद पावडर राहत नाही, व्यवस्थित मिक्स होते। आता यात घालायचा 1 चमचा तेल आणि जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ थोडंसं मऊसूदच सैलसर मळून घ्यायचं आहे। जास्त पीठ घट्ट मळायचं नाही, थोडं मऊसूदच सैलसर मळून घ्यायचं आहे। तर यासाठी सुरुवातीला पाणी थोडंच घालायचं, थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते। पीठ छान हे बघा, या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेतलं आहे। आता हे पीठ जितकं मळाल ना, तितक्या पुरणपोळ्या खूपच मस्त होतात, अगदी मऊसूत। छान असं हे बघा पीठ मी मळून घेतलं आहे, असं पाहिजे आपल्याला। यानंतर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ आहे ते कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे। तर एक मी सुती कपडा घेतलेला आहे कॉटनचा। आता यामध्ये आपण जे कणिक मळून ठेवलं होतं ना, ते कणिक यामध्ये ठेवायचं आहे। आता कणिक या कपड्यामध्ये ठेवल्यानंतर हा कपडा आहे ना, तो असा बांधून घ्यायचा। आपण जशी पोटली बांधतो ना, त्या पद्धतीने हा कपडा असा आहे बघा बांधून घ्यायचा आणि याच भांड्यात ठेवायचा आहे। आता यामध्ये पाणी घालायचं, तर जेवढं पीठ बुडेल ना, इतपत पाणी घालायचं। हे कशासाठी करायचं, यामुळे काय होतं, असं पीठ तिंबून पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पीठ छान असं सैलसर बनतं आणि हे पीठ आहे ते थोडंसं लवचिक सुद्धा होतं, छान असं ताणलं जातं, यामुळे पुरणपोळ्या छान बनतात। आता हे 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। आता डाळ पाहूया। डाळ सुद्धा मी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या। हे बघा, मस्त अशी मऊसूत डाळ झालेली आहे, छान अशी हे बघा शिजलेली आहे। हाताने तुम्ही पाहू शकता अशी दाबून। आता आपल्याला हे पाणी आहे ते गाळून घ्यायचं। यासाठी एक भांडं घेतलंय, यावर ठेवूया अशी ही चाळणी ठेवलेली आहे, त्यामध्ये हे सगळं घालायचं आहे, डाळीसकट पाणी, आणि म्हणजे पाणी ते खाली राहील आणि डाळ आपल्याला छान अशी कोरडी सुटसुटीत मिळेल। 2 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे सगळं पाणी निथळून जाईल। हे बघा, थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊया। पाणी पाहू शकता, मस्त असं आपल्याला कटाच्या आमटीसाठी छान मिळालेलं आहे। थोडंसं मिक्स करून घ्यायचं, पाणी असेल तर ते एक्स्ट्राचं त्यामध्ये पडेल। मस्त अशी मऊसूत सुटसुटीत डाळ झालेली आहे। याला अळवणी म्हणू शकता, किंवा डाळीचं पाणी आहे हे। याला आपण कटाची आमटी बनवण्यासाठी वापरू शकतो। यामध्ये मी 1 चमचा ही शिजलेली डाळ घातली आहे। आता यानंतर पुरण बनवण्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवर, ही चण्याची डाळ घालायची आहे। आता जेवढी चण्याची डाळ घेतलेली ना, त्यापेक्षा थोडंसं म्हणजे पाऊण वाटी इथे मी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे। मिक्स करून घेऊया, मिक्स करत राहायचं एकसारखं, म्हणजे गूळ पटकन वितळेल। आता यामध्ये जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल, कमी हवं असेल, त्याप्रमाणे तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता, पण मी इथे परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे। हे बघा, गूळ छान असं वितळलेलं आहे। गॅसची फ्लेम
स्लो ठेवायची, फास्ट करायची नाही, नाही तर तळाला करपू शकते आणि त्यामुळे पुरणपोळीला करपल्याचा वास येऊ शकतो. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. 3-4 मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ही छान अशी कोरडी होते. मंडळी, तुम्ही कशी पुरणपोळी करता मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस मी तुमच्या पद्धतीने पुरणपोळी करण्याचा प्रयत्न करीन. छान असं मिक्स करत राहायचं आहे. हे बघा, हळूहळू हे घट्ट मिश्रण होत आलेलं आहे. आता पावभाजी मॅशरने आपण थोडंसं स्मॅश करून घेऊया. हे बघा, म्हणजे डाळ छान अशी एकजीव होईल, छान अशी मॅश होईल, म्हणजे आपल्याला नंतरसुद्धा पुढची तयारी करायची आहे. यासाठी गरम असतानाच यामध्ये असं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. छान अशी डाळ मॅश केली आहे. हळूहळू मिश्रणसुद्धा कोरडं होत आलेलं आहे. हे बघा, एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जर हे मिश्रण पातळ असेल ना तर पुरणपोळी व्यवस्थित बनणार नाही आणि पुरणपोळी फाटेल. यासाठी हे चांगलं जितकं कोरडं करता येईल तितकं कोरडं करून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं हे मिश्रण आपलं पुरणपोळीचं तयार झालेलं आहे. आता यामध्ये खाली अर्धा चमचा वेलची पावडर आणि याला छान चव येण्यासाठी थोडंसं जायफळ आहे ते किसून घालायचं आहे. जायफळ घातल्यामुळे पुरणपोळीला छान असा सुगंध येतो, छान असा वेगळा फ्लेवर येतो. थोडंसं जायफळ किसून घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं आपलं पुरण तयार झालेलं आहे. हे बघा, आता हे पुरण व्यवस्थित झालं आहे की नाही कसं बघायचं, तर हा उलटा नाही ना असा सरळ मध्यभागी ठेवायचा आहे, तो पडत नाही, याचा अर्थ हे पुरण आपलं तयार झालेलं आहे. यानंतर आपण डाळ काढलेली त्याच भांड्यावर मी ही अशी चाळणी ठेवलेली आहे, त्यामध्ये हे पुरण घालायचं आहे. गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. सगळी डाळ घातल्यानंतर आपल्याला एखादा पेला घ्यायचा आणि त्याने ही डाळ चांगली या चाळणीने चाळून घ्यायची मस्त, मग आपल्याला मऊसूद असं पुरण मिळतं. तर असा मी पेला घेतला आहे. बघा, एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे. गरम आहे, व्यवस्थित असं मिक्स केल्यामुळे आपल्याला छान असं मऊसूद पुरण मिळतं. हे बघा, व्यवस्थित असं मी पुरण चाळून घेतलेलं आहे. आता या चाळणीला लागलेलं आहे पुरण ते सुद्धा चमच्याने सगळं काढून घेऊया. यामुळे काय होतं, हे पुरणपोळी बनवताना फाटत नाही, एकदम मऊसूद आपल्याला पुरण मिळतं. तुम्ही पाहिजे तर मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. पहा, अगदी एकदम छान असं सॉफ्ट झालेलं आहे. अजिबात हे पातळ नको, सैलसर झालं तर पुरणपोळ्या व्यवस्थित बनणार नाहीत. आता या पुरणाचे गोळे करायचे आहेत, तर हे बघा या पद्धतीने असे हे गोळे करून घ्यायचे. आता हे पुरण आपलं तयार झालेलं आहे. पीठसुद्धा मी 20 मिनटं पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. आता हे काढून घेऊया. तर व्यवस्थित असं पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे. ज्या ताटात मी पीठ मळून ठेवलेलं होतं ना त्या ताटातच हे पीठ काढून घेते. आता हे पाण्यातनं पीठ काढल्यावर सुद्धा आपल्याला चांगलं 4 ते 5 मिनटं मळून घ्यायचं आहे. छान असं रगडून रगडून मळायचं, म्हणजे ते पीठ आहे अगदी मऊसूद आणि एकदम असं लवचिक होतं. पीठ जितकं चांगलं मळाल ना तितक्या पुरणपोळ्या छान मऊसूद बनतात. थोडंसं तेल घाली आणि परत एकदा चांगलं मळून घेऊया. पीठ चांगलं मळून घेतलं आहे. आता तुम्हाला बघा दाखवते, ताणून मस्त असं ताणलं जातं आहे. याचा अर्थ पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ पाहिजे. छान मळून झालेलं आहे. आता याचे सुद्धा गोळे बनवून घ्यायचे. तर पुरणापेक्षा थोड्याशा लहान आकारामध्ये याचा गोळा बनवायचा आहे आणि पुरण आहे ते जास्त ठेवायचं आहे, म्हणजे पुरणपोळी खायला जास्त चांगली लागते. हे बघा, या पद्धतीने याचा उंडा बनवून घ्यायचा. आता पुरणपोळी करायला घेऊया. इथे पोळपाट घेतला, इथे यावर घालायचा आहे आपल्याला एक सुती कपडा. यामुळे काय होतं, पुरणपोळी आहे ना ती खाली चिटकत नाही पोळपाटाला, यासाठीच मी इथे सुती कपड्याचा वापर करते. व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं, म्हणजे ते निघत नाही. आता आपल्याला पुरणपोळी करायची आहे, तर हे बघा, हा उंडा घेतला आहे आणि हे पुरण घेतलेलं आहे. उंडा जेवढा घेतला आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा आकाराने मोठा घ्यायचा आहे. आता उंड्याला आहे ते थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे. गव्हाचं पीठ लावू शकता किंवा तांदळाचं पीठ, आणि याची पारी बनवून घ्यायची. जसं आपण मोदकासाठी बनवतो ना त्या पद्धतीने अशी गोल आकारामध्ये पारी बनवून घ्यायची. मध्यभागी थोडंसं जाडच ठेवायचं आहे, कडेकडेला पातळ करायचं. आता या पारीच्या आतमध्ये थोडंसं सुकं पीठ घालायचं आहे. त्यानंतर यावर पुरण ठेवायचं आहे आणि असं थोडासा दाब द्यायचा आहे. आणि जसं आपण मोदकासाठी ही पारी बंद करतो ना त्या पद्धतीने बंद करायची. वर परत मी थोडंसं सुकं पीठ घातलं आहे
म्हणजे पोळी आहे ती फुटत नाही, व्यवस्थित सेट होते. पुरण चांगलं या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. यानंतर 2 बोटांच्या मध्ये असं धरून या पद्धतीने गोल गोल फिरवत हे बंद करून घ्यायचं. हे बघा, पुरण चांगलं आतमध्ये दाबून भरायचं आहे आणि त्यानंतर असं हे व्यवस्थित गोल आकारामध्ये फिरवत असं बंद करायचं. पाहिजे तर वरचं कणिक आहे ते तुम्ही काढू शकता, पण गरज नाही काहीच. त्यानंतर परत थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि तळ हाताने असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, पुरण एकसारखं पसरलं जातं व्यवस्थित सगळ्या बाजूने. आता यानंतर हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही डायरेक्ट जर पोलपाटावर करणार असाल तर तशीसुद्धा करू शकता, पण अशी सुती कपड्यावर केल्यामुळे तुम्ही पाहू शकता सरसर ही पोळी फिरली जाते, अजिबात चिटकत नाही. यासाठीच सुती कपड्याचा वापर केलेला आहे. करायला असं झटपट होते कारण पटकन बनतात या पोळ्या. पाहू शकता छान अशा, तुम्हाला जसं पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ही लाटून घेऊ शकता. आहे की नाही साधी सोपी पद्धत? तुमची पद्धतसुद्धा मंडळी मला नक्की सांगा. हे बघा, एक पोळी आपली लाटून झालेली आहे, काढून घेऊया. अजून एक पोळीसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते. सारख्याच पद्धतीने उंडा घेतला आहे, सुक्या पिठामध्ये थोडंसं घालायचं आहे, डीप करायचं आहे आणि मोदकासारखी पारी बनवून घ्यायची आहे. यानंतर सुकं पीठ घालायचं, सारण घालायचं आहे, पुरण घालायचं आहे आणि त्यानंतर परत वरती थोडंसं सुकं पीठ घालायचं आणि या पद्धतीने गोल फिरवत हे बंद करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने एक्स्ट्राचं पीठ काढू शकता, नाही तर दाबून तिथेच बंद करायचं. सुकं पीठ लावून परत हाताने असं प्रेस करून घ्यायचं थोडंसं आणि त्यानंतर हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची. याच पद्धतीने सगळ्या पोळ्या अशाच बनवून घ्यायच्या. पहा किती सरसर लाटल्या जात आहेत. चला तर ही पण पोळी आपली लाटून तयार झालेली आहे. आता बनवायला घेऊया. यासाठी तव्यावर साजूक तूप लावायचं आहे. इथे पुरणपोळी बनवताना साजूक तुपाचाच वापर करा, कारण पुरणपोळी खायला छान लागते. आता लाटलेली पोळी आहे ती यावर ठेवायची आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, फास्ट करायची नाही. करपली तर ती फुलणारसुद्धा नाही. आता 2-3 मिनटं वाट बघायची आहे. छान अशी याला वरती मस्त बबल्स यायला लागले हळूहळू की याला पलटून घ्यायचं आहे. हे बघा, आता याला पलटून घेऊया. आता यावर लावायचं आहे साजूक तूप. साजूक तूप मस्त असं पसरवून लावायचं आहे आणि त्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. पाहू शकता काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे. त्यानंतर उलटण्याने पलटून याला छान अशी भाजून घ्यायची. मस्त अशी भाजली आहे, पाहू शकता. आता ही एखाद्या जाळीवर काढून घ्यायची, म्हणजे वाफ निघून जाते आणि ती ओलसर राहत नाही. आता दुसरी पोळीसुद्धा याच पद्धतीने बनवायची आहे. तूप लावायचं आहे, त्यानंतर लाटलेली पोळी यावर ठेवायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. एका बाजूने भाजली की याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायची. साजूक तूप लावायचं आहे. ही मस्त 2 दिवस जरी तुम्ही ठेवली ना तर पुरणपोळी छान अशी नरम मऊसूद राहते. हे बघा, ही सुद्धा मस्त अशी टम्म फुगलेली आहे. मस्त असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान अशी ही पोळी भाजून घ्यायची. कुठेही तुम्हाला कच्ची दिसणार नाही. पहा, मस्त अशी भाजली गेलेली आहे. आता ही सुद्धा काढून घेऊया. काढताना एखाद्या टोपलीमध्ये किंवा जाळीवर काढून घ्यायची, म्हणजे ती ओलसर होत नाही. ही बघा, दुसरी सुद्धा अजून एक पोळी मी बनवून घेतलेली आहे. याच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या. मस्त अशा मऊसूद पोळ्या तयार झालेल्या आहेत. मंडळी, तुम्ही कधी बनवल्या नसतील तर या वेगळ्या ट्रिकने तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशा या पुरणाच्या पोळ्या बनवून बघा. खायला खूपच भारी लागतात. मस्त अशी तुपाची धार सोडायची आणि खायची. पुरणपोळी बनवताना जर मळलेलं कणिक व्यवस्थित असेल आणि पुरण व्यवस्थित असेल तर पुरणपोळ्या एकदम चांगल्या बनतात. व्यवस्थित, अगदी अजिबात बिघडत नाही. या पद्धतीने तुम्ही सुद्धा मंडळी एकदा नक्की करून बघा. मस्त अशी साजूक तूप लावलेलं आहे आणि ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. पहा किती मऊसूद झालेली आहे. तुम्हाला ही दाखवते. पहा, मस्त असं सारण कडेकडेला भरलेलं आहे. बराच वेळ ही मऊसूद अशीच राहते. 2 दिवस जरी ठेवला तरी तशीच ती राहणार. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघा, मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. पहा, सारण पाहू शकता, एकदम कडेपर्यंत सारण भरलेलं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.